नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जनमाहिती अधिकाऱ्यांनी काल मर्यादित माहिती पुरवावी। अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे। विशेष वैद्यकीय कक्षामार्फत आरोग्य शिबिराचं आयोजन। गायरान धारकांच्या प्रश्नाबाबत रिपाईचा मोर्चा आणि उमेद कर्मचाऱ्यांचं आजपासून असहकार आंदोलन। आता पाहूया बातम्या सविस्तरपणे। सर्वसामान्य नागरिकांना सरकार दरबारी सुरू असलेल्या विविध बाबींची माहिती व्हावी, ही माहिती करून घेण्याचा अधिकार मिळाला असून त्याचं महत्त्व सर्वांना कळावं, त्यांना ती माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आला आहे। त्यामुळं जनमाहिती अधिकाऱ्यांनी विविध कालमर्यादेत माहिती पुरवावी असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी केलं आहे। परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविडकर, अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, तहसीलदार रणजित सिंह कोळेकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकुळकर, मिलिंद शेणगारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। सर्व क्षेत्रामध्ये माहिती अधिकार अधिनियमामुळे पारदर्शकता आली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या अधिकारातून त्यांना हवी ती माहिती उपलब्ध होत आहे। या कायद्याच्या अंमलबजावणीतून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व तसंच खुल्या शासन व्यवस्थेसाठी बांधिलकी व्यक्त करण्यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जात असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी सांगितलं। परभणी जिल्ह्यात विशेष वैद्यकीय मदत कक्षाअंतर्गत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार असून त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी सहाय्यक शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे, अप्पर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रावजी सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम, समन्वयक डॉक्टर अजित विस्पुते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक डॉक्टर सिद्धांत पैठणे, महात्मा फुले जन आरोग्य विभागाचे समन्वयक डॉक्टर संदीप गाडेकर उपस्थित होते। दिनांक 1 ते 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिराच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला। या दरम्यान वाडी वस्त्या झोपडपट्ट्यांमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। परभणी जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून हजारो गायरानधारक गायरान जमिनी कसत असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। गायरानधारकांना त्यांच्या नावाच्या 7/12 करून देण्याकरता प्रशासनानं कोणतेच ठोस पाऊल उचललेलं नाही। याकरता प्रशासनाला जागा करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता परभणी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी रिपाई आठवले गटाचे राज्य संघटक DN दाभाडे, राज्य सचिव ॲडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे, जयप्रकाश इंगोले, शेषराव नंद, निवृत्ती हत्यांबिरे, रानुबाई वायवळ आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावं, यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज असहकार आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।